महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत अंदाजे 12 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही महिन्यापूर्वी शहरातील जुना बस स्टँड परिसरातील नेहरू पार्कमध्ये करण्यात आले होते। शहरातील कॉटन मार्केट चौक व जुना दत्तापूर या परिसरातील लोकांना पाण्याचा पुरवठा व्हावा या योजनेचा उद्देश असून या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे। तर अनेक महिन्यांपासून शहरात सर्वत्र पाईपलाईन टाकण्याचे काम मराठवाड्यातील एका कंत्राटदाराच्या मार्फत सुरू आहे। ज्या भागात पाणी पुरवठा अल्प आहे त्या भागात पाणी पुरवठा करता यावा याकरिता पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे। मात्र पाईपलाईन टाकताना ज्या ठिकाणी रस्ता डांबरीकरण असेल तेथे डांबरीकरण, तर ज्या ठिकाणी सिमेंट रस्ता फोडला असेल त्या ठिकाणी सिमेंट रस्ता पूर्ववत करून देणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात स्पष्ट नमूद आहे। 1-2 जागा सोडल्या तर संपूर्ण शहरात पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ते तसेच ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। कंत्राटदाराचे नातेवाईक प्रशासकीय अधिकारी असल्याने नगरपालिकेने कंत्राटदारासमोर लुटांगण घातल्याचे उघडपणे बोलले जात आहे। काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दबाव टाकून मातीची दबाई करून घेतली असली तरी उर्वरित ठिकाणी मात्र रस्त्यावर मातीचे ढिगच असल्याने रस्त्यावरील वाहनांना प्रचंड मनस्ताप होत आहे। दरम्यान सदर प्रकरणाच्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेवटी जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व नागरिकांच्या समवेत तक्रार करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनी दिलेला आहे। या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। धामणगाव शहरातील दत्तापूर भागातील नेहरू पार्क येथे पाण्याच्या टाकीचं बांधकाम संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे। त्यासाठी जे पाईपलाईनचं काम आहे ते सध्या चालू आहे। धामणगाव यवतमाळ रोडवरील मेन रोडवरलं काम 4 दिवस आधी ठेकेदारांनी कंप्लीट केलेलं आहे। पाईपलाईन टाकण्याचं काम त्याला बंद करून त्याला दाबायचं काम होतं ते त्यांनी केलं नाही। मागील 4 दिवसापासून जाण्या येण्याचा वाहतुकीचा प्रॉब्लेम होऊन राहिला। जाण्या येण्याचा लोकांच्या घरासमोर खोदून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे त्रास होत आहे। नगरपरिषद प्रशासनाला माननीय मुख्याधिकारी अमोल मालकर यांनासुद्धा मी संपर्क केला। त्यांनीसुद्धा मला सांगितलं बस आता होऊन जाईल, थोड्या वेळाने होईल, सकाळी होईल, दुपारी होईल, अशा या बोलण्यावरून नगरपालिकेचा प्रशासनाचा मला काही वाटत नाही की कंत्राटदारावर काही हे असेल म्हणून दबाव असेल म्हणून। या संपूर्ण जे अडचणी येत आहेत याला कुठेतरी ज्या निवडणुका महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झाल्या नाही 2 वर्षापासून, या कुठेतरी जबाबदार असल्याचे तुम्हाला वाटते का? त्या संदर्भात तुम्हाला काय? 100% प्रशासकीय जेव्हापासून बसलेला आहे तेव्हापासून पहिले तर ऑलरेडी नव्हतंच धामणगावला काही, पण आता तरी प्रशासक होता म्हणून काहीतरी अपेक्षा होती लोकांना का काहीतरी होईल म्हणून, पण हे प्रशासक त्याच्यापेक्षा ढिलं निघालेलं आहे असं मला तरी सांगता येईल। एकंदरीत आता या संदर्भात आपण वरिष्ठ स्तरावर काही दाद मागणार आहात का? हो, मी डेप्युटेशन घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्या ते सर्व सविस्तर त्यांच्याकडे तक्रार करणार आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।